सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा योग्य आहे. आर्थिक स्थिती, करिअर आणि प्रेम या संदर्भामध्ये वेळ अत्यंत सकारात्मक असून तुमची कामं लवकर मार्गी लागतील. तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, दुकान, तर टीम वर्कला महत्त्व द्या, त्यामुळे तुमचं काम पूर्ण होणार आहे. समस्येचं समाधान तुम्हाला मिळेल, फक्त मेहनत तुम्हाला जास्त करावी लागेल. समोरच्या व्यक्तीचा मूड नक्की कसा आहे त्यानुसार वागणं आणि बोलणं तुम्हाला ठेवावं लागेल आणि तेच तुमच्यासाठी इतरांना आदर करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभ असून स्वामी राशी हा शुक्र तृतीय स्थानात आहे. चतुर्थ स्थानामध्ये केतू विराजमान असल्यामुळे पराक्रम स्थानावरती शुभ दृष्टी टाकतोय. कामाच्या बाबतीमध्ये वेळ चांगली असून तुमची कामं पूर्ण होतील. शुक्र हा सांसारिक सुखाचा कारक ग्रह असल्यामुळे घरातील वातावरण हे समाधानाचं असेल. तुम्ही आज अत्यंत रिलॅक्स फील कराल. फक्त कामाच्या बाबतीमध्ये नियोजन तुम्ही व्यवस्थित करावं. नवीन काम तुम्हाला आज मिळण्याची संधी आहे. परिस्थिती कशीही असो, तुम्ही घाबरून जाऊ नका. संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ विविध वस्तू खरेदी करण्यामध्ये जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक आहे. चतुर्थ स्थानामध्ये चंद्र आणि तुमच्या राशीपासून द्वितीय स्थानातील मिथुन या राशीचा गुरु आहे. असं ग्रहमान असल्यास मान सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते. कर्जाचा भार कमी झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. भागीदारातील, व्यापारातील जे काही भागीदार आहेत तसेच घरामध्ये जोडीदाराची देखील तुम्हाला संपूर्ण साथ असेल. तुमची कोणतीही कामं अगदी वेळेमध्ये पूर्ण होतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचा योग घेऊन येतोय. तुमच्या राशीतील उच्च स्थानामध्ये गुरु आणि कन्या राशीमध्ये तृतीय स्थानात शुक्र आहे, तेव्हा धनलाभाचा तुम्हाला योग तयार होतोय. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची तुम्हाला खूप साथ असेल. फार दिवसांपासून तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, काही नवीन संबंध असतील तर त्यामध्ये तुम्हाला स्थिरता मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या द्वितीय कोश स्थानामध्ये चंद्र आणि अष्टम स्थानामध्ये शनी आहे, तेव्हा नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही याकडे एक नवीन संधी म्हणून पहा, कारण याचा भविष्यात तुम्हाला लाभ होईल. क्रिएटिव्ह कामामध्ये तुमची रुची वाढणार असून त्यातून मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. मुलांच्या विवाहाबद्दल चर्चा जर सुरू असतील तर त्यामध्ये सकारात्मकता वाढेल आणि लवकरच सनई चौघडे वाजतील. घरातील वातावरण ठीक असल्यामुळे मानसिक समाधान तुमचं वाढेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी प्रथम स्थानामध्ये चंद्र भ्रमण करतोय, तर शनी हा सप्तम स्थानात आहे. या ग्रहस्थितीमुळे मित्रांची विनाकारण वाद होणं, अनावश्यक खर्च यामुळे तुमचा वाढू शकतो. आजूबाजूचं वातावरण समाधानकारक ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही शक्यतो वादविवादापासून दूर राहा आणि संयमानं वागा. ऑफिसमध्ये काही बदल होतील. दरम्यान महिला सहकारी किंवा अधिकारी तुम्हाला मदत करतील. बदल सकारात्मक आहेत. तुम्ही अतिविचार करणं कमी करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल घडतील त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गंभीरपणे विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक आहे. तुमचा संपर्क हा प्रभावशाली व्यक्तींसोबत होणार आहे. त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. घरातील थांबलेलं काम तुमचं मार्गी लागणार असून ते लवकरच पूर्ण देखील होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमची कामं वेळेत पूर्ण होणार आहेत. कामामध्ये जोश आणि उत्साह तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळी मित्रांच्या भेटीचा योग आहे, त्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील. व्यवसायामध्ये जे काही काम तुम्ही करत आहात त्याबद्दल तुम्ही सल्ला घ्या. समस्या तुमच्या कमी होतील. घर असो किंवा ऑफिस, तुमच्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण करणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा लाभाचा योग घेऊन येतोय. नोकरीमध्ये प्रमोशनचा तुम्हाला योग असून कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. तुमचा शब्द हा प्रमाण मानला जाईल. आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून पैशांचा अनावश्यक वापर करू नका. बचतीकडे कटाक्षाने लक्ष द्या. घरासाठी काही आवश्यक वस्तूंची खरेदी तुम्ही करणार आहात. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत व्यतीत केल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला पाहायला मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीपासून नवम स्थानातील चंद्र हा करिअरमध्ये उत्तम यश देणारा आहे. व्यवसायामध्ये कामं मार्गी लागतील आणि ग्राहकांची संख्या वाढेल. उधार घेणं आणि देणं दोन्ही तुम्ही टाळायला हवं. काही कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्यात तुम्हाला यश मिळेल. घरामध्ये विवाहाचा योग जुळून येतोय, तेव्हा आर्थिक तजवीज तुम्हाला करावी लागेल. काम करताना तुम्ही फोकस वाढवा आणि वेळेनुसार काम मार्गी लावा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी मीन राशीत द्वितीय स्थानात आहे. तेव्हा तुम्ही जर राजकारणामध्ये सक्रिय असाल तर तुम्हाला उत्तम यश मिळेल. जे काही काम तुम्ही केलंय किंवा करत आहात त्याचं कौतुक होईल. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. चांगल्या कामासाठी तुम्ही आज खर्च करणार आहात. जे काही काम तुम्ही कराल तर त्यात नशिबाची तुम्हाला साथ असेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. तुमचा स्वामी राशी हा गुरुमार्गी असल्यामुळे गुरुजन, शिक्षक यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती वाढेल. करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम यश तसेच सासरी मान सन्मान मिळेल. नोकरीमध्ये गुप्त शत्रू चुगली करू शकतात, त्यामुळे थोडी समस्या येऊ शकते, परंतु तुम्ही हुशारीनं मार्ग काढाल. तुमची वागणूक देखील सुधारा. स्वतःला जास्त शहाणं समजू नका, तसेच अहंकारानं वागू नका, त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.